लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या सादरीकरणाचा विषय आहे श्री दत्त माला मंत्र. एक अत्यंत चमत्कारी मंत्र आहे. वाटताना हा मंत्र एका स्तोत्रासारखा वाटतो, परंतु हा मंत्र एक संपूर्ण मंत्र आहे. या मंत्राचं स्वरूप काय आहे ते समजून बघूया. त्यानंतर या मंत्राचे फायदे काय आहेत ते बघून घेऊया आणि सगळ्यात शेवटी दत्ततत्वाविषयीचे 11 विशेष काय आहेत ते आपण बघूया. चला तर बघूया श्री दत्त माला मंत्र. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्र संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानंदात्मने बालोन्मत्त पिशाच्यवेशाय महायोगिने अवधूताय अनसूयानंदवर्धनाय अत्रिपुत्राय ओम भवबंध विमोचनाय आम असाध्य साधनाय ह्रीं सर्वविभूतिदाय क्रौं असाध्य आकर्षणाय ऐं वाक्प्रदाय क्लीं जगत्त्रयवशीकरणाय सौं सर्वमनक्षोभणाय श्रीं महासंपत्प्रदाय ग्लौं भूमण्डलाधिपत्यप्रदाय द्रां चिरञ्जीविने वषट् वशीकुरु वशीकुरु वौषट् आकर्षय आकर्षय हुं विद्वेषय विद्वेषय फट उच्चाटय उच्चाटय ठं ठः स्तंभय स्तंभय खे खे मारय मारय नमः संपन्नय संपन्नय स्वाहा पोषय पोषय परमंत्र परयंत्र परतंत्राणि छिंदी छिंदी ग्रहान् निवारय निवारय व्याधिन् विनाशय विनाशय दुःखं हर हर दारिद्र्यं विद्रावय विद्रावय देहं पोषय पोषय चित्तं तोषय तोषय सर्वमंत्र स्वरूपाय सर्वयंत्र स्वरूपाय सर्वतंत्र स्वरूपाय ओ सर्वपल्लव स्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्र संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानंदात्मने बालोन्मत्त पिशाच्यवेशाय महायोगिने अवधूताय अनसूयानंदवर्धनाय अत्रिपुत्राय ओम भवबंधन विमोचनाय आमसाध्य साधनाय ह्रीं सर्वविभूतिदाय क्रोम असाध्याकर्षणाय ऐं वाक्प्रदाय क्लीं जगत्त्रयवशीकरणाय सौं सर्वमनक्षोभणाय श्रीं महासंपत्प्रदाय
ग्लौं भूमण्डलाधिपत्यप्रदाय द्रां चिरञ्जीविने वषट् वशीकुरु वौषट् आकर्षय हुं विद्वेषय फट उच्चाटय ठं ठः स्तम्भय खे मारय नमः संपन्नय स्वाहा पोषय परमंत्र परयंत्र परतंत्राणि छिंदी ग्रहान् निवारय व्याधिन् विनाशय दुःखं हर दारिद्र्यं विद्रावय देहं पोषय चित्तं तोषय सर्वमन्त्रस्वरूपाय सर्वयन्त्रस्वरूपाय सर्वतन्त्रस्वरूपाय सर्वपल्लवस्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा. हा मंत्र आपण दोनदा ऐकला. हा गूढ बीज मंत्र व बीज मंत्र आणि शब्द मंत्र याचा उत्तम सांगड असलेला गूढ मंत्र आहे. हा मंत्र थोडासा मोठा आहे, त्यामुळे तो स्तोत्रासारखा वाटतो. तथापि ते स्तोत्र नाही, तो एक संपूर्ण मंत्र आहे. या संपूर्ण दत्तमाला मंत्राची आवर्तने करून दत्त पादुकांवर अभिषेक करण्याची परंपरा चालू आहे आणि ती अनेक ठिकाणी पाळल्या जाते. ज्या व्यक्तींना, ज्या साधकांना व्यावहारिक अडीअडचणींना सामोरं जावं लागतं, अनेक प्रकारच्या विवंचना जीवनामध्ये त्रास देतात, कुटुंबामध्ये अनारोग्य राहतं, सातत्याने घरामध्ये तणाव राहतो, घरातील व्यक्तीमध्ये किंवा व्यक्तींमध्ये व्यक्तिमत्वातील नकारात्मकता दिसून येते. हे सर्व परिणाम, हे सर्व अशुभ दिसणारे संकेत शुभात परावर्तित करण्याचं सामर्थ्य या दत्तमाला मंत्रामध्ये आहे. आणि म्हणून दत्तमाला मंत्र अतिशय उपयुक्त आणि अतिशय प्रभावी आहे. हा मंत्र साधकाने सिद्ध करायला हवा. कुठल्याही शुभ दिवशी किंवा कुठल्याही शुभ गुरुवारी शुशुर्भूत होऊन आपण ज्या स्थानावर बसून 3 तास 40 मिनिटे एवढी उपासना केलेली आहे, त्या सिद्ध स्थानावर बसून एकाग्रतेने 108 वेळा आवर्तन केले असताना हा दत्तमाला मंत्र त्या विशिष्ट साधकासाठी सिद्ध होतो. आणि एकदा सिद्ध झाला की त्यानंतर साधकाने त्याला उपलब्ध असलेल्या वेळेनुसार 21 वेळा किंवा त्याला जमेल तसा या मंत्राचा जप करावा. हेही शक्य नसेल तर
सकाळी पूजेच्या वेळेला आणि संध्याकाळी आरतीच्या वेळेला घरातल्या सर्व सदस्यांनी एकत्रित येऊन हा मंत्र म्हटला तर तो अधिक परिणामकारक ठरतो. संध्याकाळच्या वेळेला जर आपण हा मंत्र म्हणणार असाल तर देवघरामध्ये देवाच्या समोर पाटावर एक आसन ठेवावं आणि त्यानंतर हा मंत्र म्हणावा. कारण श्री दत्त हे स्मर्तृगामी आहेत आणि हा सिद्धमाला मंत्र म्हणताना त्यांची उपस्थिती आपल्या घरात असते. आणि म्हणून संध्याकाळी जर आपण कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन जर या माला मंत्राचा जप करणार असाल एक वेळाच का होईना, तर तो सर्व कुटुंबासाठी ऐश्वर्यदायक असा ठरतो. हा प्रयोग करून बघायला हरकत नाही. एकत्रित केलेली प्रार्थना ही अनेक पटीने प्रभावी असते. शेवटी दत्त तत्वाचे 11 महत्वाचे विशेष तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहेत. दत्त तत्व समजून घेणं हे फार कठीण आहे. जे सातत्याने साधना करतात, जे सातत्याने नामस्मरण करतात, त्यांना दत्त तत्वाची जाणीव होत असते. दत्त तत्व आपल्या सोबत आहे याची जाणीव त्यांना होत असते. दत्त तत्व हे चिरंजीव तत्व आहे. हा पहिला महत्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवायला पाहिजे. दत्त तत्व हे गुरुतत्व आहे. गुरु आहे म्हणजे ते महान आहे, ते व्यास आहे, हे लक्षात घ्या. आणि गुरु परंपरा दत्तापासूनच सुरू झालेली आहे. दत्त तत्व हे त्रिगुणात्मक तत्व आहे. सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण दत्तामध्ये एकवटलेले आहेत. दत्त तत्व हे अविनाशी तत्व आहे. त्यामुळे दत्ताची उपासना ही सातत्याने करायला हवी. दत्त हे स्मर्तृगामी आहे. स्मरण करणाऱ्या भक्ताच्या हाकेला ते धावून येतात. दत्त तत्व हे संपन्न तत्व आहे. दत्त हे अनघे सहित भक्ताच्या घरी ऐश्वर्य, संपन्नता याचा आशीर्वाद देतात. दत्त तत्व हे 3 अवस्थातील किंवा 3 रूपातील तत्व आहे. ते बालरूपातही दृगोचर होतं, ते उन्मत्त रूपातही दृगोचर होतं आणि ते पिशाच्य रूपातही दृगोचर होतं. दत्त तत्व हे सदरक्षणार्थ भिक्षाटन करणारे तत्व आहे. साधकांच्या घरी भिक्षा मागायला जाताना त्यांच्यावर कृपा करण्यासाठीच ते जात असतात. त्यामुळे सदरक्षणार्थ भिक्षाटन करणारा ते तत्व आहे. दत्त तत्व दररोज नामस्मरण करणाऱ्या भक्ताच्या, साधकाच्या घरी सूक्ष्म रूपाने राहणार तत्व आहे. कलियुगामध्ये सदरक्षणाय, खलनिग्रहाय कार्य करणार तत्व म्हणजे
दत्त तत्व आहे. दत्त हे आवर्तनशील तत्व आहे. त्याचे आवर्तन होत राहतात. त्याची नवीन नवीन रूप येऊ शकतात, येतात आहेत आणि ते आपण पाहिलेली आहेत. स्वामी समर्थ असो, साई बाबा असो, श्रीपाद श्री वल्लभ असो, नृसिंह सरस्वती असो, शंकर महाराज असो, ही सर्व दत्ताची रूप आहेत. त्यामुळे दत्त नामस्मरण अविरत करायला हवं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की लिहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. एखाद्या नवीन विषयावर आपल्याला व्हिडिओ पाहिजे असेल तर कॉमेंट मध्ये नक्की सुचवा. आपल्या आशीर्वादाबद्दल आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. ओम शांती शांती शांती.